ऑनलाईन गुंतवणुकीच्या प्रकरणात सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं आपण आतापर्यंत पाहिलेत। मात्र नागपुरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली एका न्यायाधीशांचीच फसवणूक झाली आहे। तब्बल 13,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलंय। बघूया। ऑनलाईन गुंतवणूक करताय, सावधान। आकर्षक व्याजाच्या आमिषाला भुलू नका। आकर्षक परताव्याच्या आमिषानं न्यायाधीशांची फसवणूक। आर्थिक फसवणूक करणारे सायबर भामटे फसवणुकीची रोज एक योजना आखताना दिसतात। रोज नवनवे फंडे वापरून सामान्यांची फसवणूक करताना दिसतात। एरवी सामान्य आणि भोळ्या भाबड्या जनतेला गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांची आता हिंमत वाढली आहे। नागपुरात गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून सायबर भामट्यांनी न्यायाधीशांनाच लाखो रुपयांचा गंडा घातलाय। फॉल्कन इनवॉइस डिस्काउंट ही कंपनी सक्रिय होती। गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं जात होतं। न्यायाधीशांच्या नातेवाईकांनी कंपनीत गुंतवणूक केली होती। चांगला परतावा मिळत असल्यानं नातेवाईकांनी न्यायाधीशांना गुंतवणुकीचा सल्ला दिला। 13,50,000 रुपये गुंतवून सुद्धा न्यायाधीशांना परतावा मिळालाच नाही। जो परतावा मिळणं आवश्यक होते, ज्या पद्धतीने त्या कंपनीचे नॉर्म्स होते किंवा रिटर्नचे नॉर्म्स होते, त्या पद्धतीने त्यांना पैसे रिटर्न मिळाले नाहीत आणि त्या कंपनीने त्यांचं कॉल रिसीव्ह करणे किंवा पुढील माहिती देणे सुद्धा ते टाळले। त्याच्या अनुषंगाने आपण त्या कंपनीवरती आणि त्याचे जे मॅनेजर आहेत अमरदीप कुमार यांच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे। न्यायाधीशांव्यतिरिक्त आणखी काही जण फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेत का याचा पोलीस शोध घेत आहेत। त्याच्यामध्ये आपण तपासात निष्पन्न होईल। आणखी जर त्याच्यामध्ये तक्रारदार आलेले असतील तर त्यासंबंधी आपण पुढील कारवाई सुद्धा केली जाईल। साध्या भोळ्या माणसांना फसवणारे सायबर गुन्हेगार आता उच्च शिक्षित आणि न्यायदानाचं काम करणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा गंडा घालण्यासाठी सरसावलेत। फसवणुकीच्या या वृत्तीला वेळीच ठेचून काढण्याची गरज निर्माण झाली आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।